पुन्हा एकदा मूड महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत। यवतमाळ लोकसभा म्हणजे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात आपण आहोत। शेतकऱ्यांच्या मुद्द्याला घेऊन आपण चर्चा केली, वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले। आता माझ्याकडे वेळ अगदी थोडा उरलेला आहे, मी थोडक्यात झट मुद्दे घेतोय। हा मुद्दा हाच यवतमाळ जिल्हा असा आहे की या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना फवारणी करत असताना 52 शेतकरी मृत पावले होते, त्याचं उत्तर त्यांनी दिले नाही। एकीकडे ते स्वप्न दाखवत आहेत की फवारणी शेतकऱ्यांची ड्रोनने करू, परंतु इथे अंधत्व आलं, कायमचं त्यांचे हातपाय गेलेले आहेत असे शेतकरी यवतमाळात आहे। ठीक आहे। शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नसल्यामुळे म्हणून शेतकरी आत्महत्या करत आहे आणि याला जबाबदार केंद्र सरकार आहे, महाराष्ट्र सरकार आहे। मोदीजीने 2014ला सांगितलं होतं यवतमाळ जिल्ह्यामध्ये येऊन सुरुवात केली होती इथूनच प्रचाराला। त्यावेळेस ते बोलले होते का शेतकऱ्यांना दाम दुप्पट भाव देऊ, ते भाव कुठे आहे? ते भाव आम्हाला आमचे रास्त भाव मिळालेच पाहिजे। ठीक आहे पुढला 1 रुपयात पीक विमा जाहीर केला यांनी फक्त यांच्या इन्शुरन्स कंपन्यांना पैसे देण्यासाठी त्यातून बलिदान करण्यासाठी केला। या जिल्ह्यातल्या लोकांना 1 रुपया सुद्धा मिळाला नाही अशी स्थिती आहे। ते राज्यकर्त्यांनी तो विमा द्यावा। यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या विषयी जेवढ्याही सुपीक जमिनी होत्या हे म्हणते विकास झाला, पण जेवढ्याही सुपीक जमिनी होत्या सुपीक जमिनी कवडीमोल भावात या शासनाने घेतल्या। त्याच्यानंतर शेतकऱ्यांची इतकी क्रूर थट्टा केली। 1 रुपया पीक विमा शेतकऱ्यांचे देता, फाटक्या साड्या शेतकऱ्यांना देता, काय अधिकार आहे यांना शेतकऱ्यांविषयी? बरं, विद्यार्थ्यांचा प्रश्न ऐका। राज्यात 1 मिनिट थांबा ना, राज्यात बेरोजगारी उच्चांक गाठलाय, असं असताना यवतमाळमध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर सारख्या कंपन्या ज्या होत्या त्या बंद पडल्या। त्यानंतर रेमंड उद्योग दुसरीकडे जाणार आहे अशी चर्चा आहे। त्याचबरोबर शासकीय रुग्णालय येथे कॅन्सरच्या रुग्णांसाठी अद्याप पेट स्कॅनची व्यवस्था नाही आहे। सुशिक्षित शेतकऱ्यांचे मुलं मोठ्या मोठ्या शहरामध्ये जाऊन हॉटेलमध्ये नोकरी करायला लागलेली आहे, बेरोजगारी एवढी वाढलेली आहे। सर, माझा एक मुद्दा आहे की यांनी शेतकऱ्याचा अपमान केला, शेतकरी संघटनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु सध्या देश फक्त एकाच बाबतीत सुरक्षित आहे, ती म्हणजे अन्न सुरक्षा, आणि ती शेतकऱ्यांनी केली आहे। आमच्या जिल्ह्यात उपरा उमेदवार काऊन झाला? आम्ही भावना तेवढे निवडून दिलं असतं। उबाटा आमचा खास आहे, त्याच्यासाठी निवडून दिलं असतं का? शिंदे सेनेत गेली इकडे तिकडं निवडून दिलं असतं। बाहेरचा उमेदवार काऊन दिला? बीजेपीच्या दम नव्हता का इथं? तुम्ही का प्रयत्न केला नाही? तुम्ही उभं राहायचा का प्रयत्न केला नाही? मी उभं राहून मला कोण निवडून दिलं असतं बाबा? प्रश्न घेतला। शेतकऱ्याचा जो महत्वाचा मुद्दा आहे भाववाढीचा, मला एक म्हणत आहे की 10 वर्षापासून भाजप सरकारने स्वामीनाथन आयोग का लागू केलेला नाही? स्वामीनाथन हे म्हणतात आम्हाला घोटाळेबाज चालत नाही, तर अजित पवारचा 70,000चा घोटाळा पहिल्या दिवशी हेच बोलले का यांना आम्ही चक्की पिसिंग करू, आणि दुसऱ्या दिवशी त्याला क्लीन चिट दिली। यांचे तत्व कुठे गेले? आदर्श घोटाळा अशोक चव्हाणांचा। साहेब, महाराष्ट्र मध्ये रोजगार हमी योजना आहे, त्याच्या अंतर्गत काही मजूर जे आहेत त्यांचा अजूनही त्यांचा पगार मिळालेला नाही आहे, ते त्या प्रतीक्षित आहे, आणि तो आकडा 15,000च्या वर गेलेला आहे। एवढे वर्षापासून पाहताय तुम्ही काँग्रेसच्या काळामधल्या आत्महत्येचा रेशो आणि बीजेपीच्या काळातला आत्महत्येचा रेशो, हे दोन्ही 9 वर्ष झाले बीजेपी सरकार येऊन, पण आतापर्यंत जे गड्डे पडून आहेत ते उभारता मोदीजींच्या नाकी नव येत आहे। सर, इतक्या योजना आतापर्यंत, एवढ्या महिलांसाठी आतापर्यंत योजना आल्या ना, कोणत्याच काँग्रेसच्या कोणत्याच याच्यावेळी आल्या नाही। येतो तुमच्या आतापर्यंतचे आरोप झाले की नाही? मी उत्तर घेऊन टाकतो, उत्तर हमी भावाचा मुद्दा अजूनही का लागू होऊ शकलेला नाही? नेमकी काय समस्या आहे? शेतकऱ्याचा हमी भाव हा जिव्हाळ्याचा विषय। मी तेच सांगितलं साहेब तुम्हाला, गॅट करारच्या याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे रेट एस्केलेशन होत असतात, आणि त्या रेट एस्केलेशन योजनेमुळे ती गोष्ट येत आहे। कारण भारत हा आंतरराष्ट्रीय स्तरावर एकमेव देश नाही आहे, जवळपास 296 देश त्याच्यामध्ये आहे, आणि 160 देश या गॅट कराराच्या अंतर्गत आहे। त्याचा भारताचा वय तिथे कमी पडतो, समजून घ्या। तरी मोदीजींनी विविध जे शेतीशी पूरक असलेले जे व्यवसाय आहे त्या व्यवसायाला मोटिवेट करत आहे, आणि त्यामुळे आत्महत्या आपल्या जिल्ह्यातल्या थोड्याफार प्रमाणात कमी होते आहे। ठीक।
माझ्याकडचा वेळ संपला. मोदी साहेबांनी एकच काम केलं, जे भ्रष्टाचारी लोक होते त्याच्यावर ईडी लावून सीबीआय लावून त्यांना पक्षात घेतलं आणि पक्ष वाढण्याचं काम केलं त्यांनी, म्हणून म्हणतो तो भ्रष्टाचारी पक्ष. सर, यवतमाळ वाशिम हे मतदारसंघाची लोकसंख्या 20 लाख पेक्षा जास्त आहे. यांना यवतमाळ आणि वाशिम या पूर्ण क्षेत्रामध्ये एकही महिला इथं मिळाली नाही का बाहेरून इम्पोर्ट करून इथं आमच्या छात्यावर बसून नवीन उमेदवार इथं देण्यात आलेला आहे. आमच्या कीर्तीताईला दिलं असतं तर आम्ही आणलं असतं, भावनाताईला का बरं नाही दिलं? आता भावना गवळी तुमच्याकडेच होत्या. 5 टर्म उद्धव साहेबांनी त्यांना तिकीट दिलं. 5 टर्म. हो मान्य आहे. हो मान्य आहे, परंतु लक्षात ठेवा निष्क्रिय होत्या त्या, म्हणूनच त्या गद्दार गटात गेल्या. पण 5 टर्म मध्ये माझं असं म्हणणं, एक मिनिट 5 टर्म मध्ये ऐका ना, अमृत योजनेवर येतो. माझा प्रश्न असा आहे की या 5 टर्म मध्ये भावना गवळींची निष्क्रियता तुम्हाला दिसली नाही का? निश्चित होती. ऐकून घ्या, ही आम्हालाही दिसली, परंतु पक्षाची दिसल्यामुळे आम्ही आता पण सहन केली आणि यांना ह्या बीजेपी वाल्यांना दिसली आणि सीट कापून टाकली. तुम्ही हे कबूल करताय की भावना गवळी तुमच्यावर थोपवल्या गेल्या? ऐकून घ्या, शिवसैनिकांनी शिवसेनेच्या मतदारांनी त्यांना सतत निवडून दिलं. शिवसेनेवर विश्वास होता, भावना गवळीवर नाही. महिलांचा एक प्रश्न आहे. हे मोदी सरकार म्हणतात, एक मिनिट, हे मोदी सरकार म्हणतात की या सरकारमध्ये महिला सुरक्षित आहे, पण आमच्या पूजा ताईला अजूनही न्याय मिळाला नाही. ताई तुम्ही कुठे गेले? आता मांडीला मांडी लावून बसता का? या सरकारमध्ये तुम्ही मांडीला मांडी लावून बसता? साहेब, स्वतः ज्या महायुतीच्या उमेदवार आहे त्यांच्या मिस्टरांनी स्वतः म्हणलं, संजय राठोड आणि मदन भाऊ येरवार यांनी आमचा गेम केला आहे, हे स्वतः बोलून दाखवलं. बरं, आपण थोडक्यात बाहेरून उमेदवार का आणावा लागला असं म्हणणं आहे. मला एक सांगा, ज्यांनी प्रश्न केला राहुल गांधी राहुल गांधी वायनाडचे नागरिक आहे का? प्रियंका गांधी असेल, राहुल गांधी असेल, रायबरेली आणि अमेठीचे नागरिक आहे का? किमान राजश्री पाटील या यवतमाळ जिल्ह्यातले आहे, आमच्या शिवाजीनगर मधले आहे. प्रश्न करताना 1 बोर्ड आमच्याकडे करतात, 3 बोर्ड आपल्याकडे असते. याचं उत्तर त्यांच्याकडून ऐका, गोंगाट करून काय होणार नाही. त्या मुलीने घरकुलाचे पैसे अजूनही लोकांना मिळालेले नाहीत हा प्रश्न विचारला. मी त्या प्रश्नाचं उत्तर देताना आपणास सांगतो. आमच्या ताईने जे प्रश्न केला मी तिला सांगू इच्छितो. 1 मिनिट. काँग्रेसच्या काळामध्ये वाल्मिक आवास योजना होती. 65,000 रुपये फक्त देत होते घरकुलवाल्यांना. त्यामध्ये फक्त शौचालय होत होतं, अर्ध दिवार भिंत होत होत्या, छत होत नव्हतं. आम्ही 2,65,000 रुपये शहरी भागामध्ये आम्ही देतो आणि टप्प्याटप्प्यानं. आणि त्यातल्या त्यात काँग्रेसच्या काळामध्ये जे घरकुलचे टप्पे जे मिळत होते, चेक जे मिळत होते, लोकांना चिरीमिरी द्यावं लागत होती. आता थेट बँक ट्रान्झॅक्शन आम्ही करतो. 1 रुपयाचा करप्शन नाही, झिरो टॉलरन्स त्याच्यामध्ये आहे. हटक्या साड्या काऊन दिल्या? कमीत कमी तेवढ्या तर महिलांचा सन्मान करायचा होता. गोडाऊन मधल्या त्या स्टॉक असलेल्या साड्या मोदींनी विकल्या तिकडे. फाडल्या साड्या, एक फाडल्या साडीचं चित्र दाखवलं, लाखो साड्या दिल्या, त्याचं काय? लाखो साड्या दिल्या, लाखो साड्या, करोड. काय खोटं काय जाणून घेतलं पाहिजे बुवा. माझ्याकडचा वेळ संपला. माझ्याकडचा जनताच ठरवेल की यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा पुढला खासदार कोण असेल. पण हे तर निश्चित आहे, जो काम करण्याची क्षमता ठेवतो, जो समस्या सोडवण्याची क्षमता ठेवतो, जनता त्याच्याच बाजूने कौल देईल. हाच असेल जनतेच्या मतदानाचा मूड. यानंतर मूड महाराष्ट्र या कार्यक्रमात इथेच थांबणार आहोत. पुन्हा एकदा भेटूया पुढल्या मतदारसंघात मूड महाराष्ट्राचा जाणून घेण्याकरता. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ऊन डोक्यावरती अगदी चढलेलं आहे आणि याच गरम वातावरणात आपण पोहोचलेलो आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये. आपण यवतमाळ मधल्या कळंब चौकात आहोत. शेतकरी बहुल जिल्हा म्हणून यवतमाळला ओळखलं जातं आणि आज कळंब चौकात येऊन आपण जाणून घेणार आहोत लोकांकडनं की एकीकडे महायुतीकडनं राजश्री पाटील उमेदवार आहेत, दुसरीकडे
इंडिया आघाडीकडनं संजय देशमुख उमेदवार आहेत. काय नेमका मूड आहे, काय वाटतंय लोकांना, कसं चाललंय बुवा एकूण? हा जाणवतंय का इलेक्शन जाणवतंय यवतमाळमध्ये? हो सर. हा? मग काय काय वाटतं बुवा, काय संजय देशमुख होय का? 100% येते. का मग राजेश्री पाटील का नाही? नाही नाही ते आमच्या गावाचे आहेत नाही, कोणाला झाले म्हणजे माहिती भावना गवळी रिंगणात नाहीत म्हणून? म्हणून हो का? मग भावना गवळी असतं ते आलं असतं? नाही आलं तर ते बी नाही का? नाही का काम नाही केलं? नाही केलं. काय दादा तुमचं काय म्हणणं आहे? संजय देशमुख. होय ना. अरे या ना तुम्ही, या ना 2 मिनिट बोलायला लागते ना. विदर्भातला माणूस बोलतो की नाही? संजय देशमुख. बस ते म्हणले संजय देशमुख. सर्व संजय देशमुखच आहे इकडे. जनतेचा कौल असतो, आपल्याला काय सांगता येतं? काका कुठं चालले? घरी निघाले का? होय ना, ऊन आहे ना. हो ना. का आता हिले उद्धवराव ठाकरे आहे आमचा, उद्धवराव ठाकरे. कोण कॅन्डिडेट? कॅन्डिडेट कोणी बी आला चालते आपल्याला. संजय देशमुखला नाही नाही द्यायचं? संजय देशमुख. कोणाला द्यायचं? आपल्या उद्धवराव ठाकरेचा कोणी बी मग कॅन्डिडेट. त्यांचा तोच कॅन्डिडेट आहे ना त्यांचा. गमतीशीर आहे सगळं. चला चला इथला काय अंदाज आहे तुमचा? कोण निवडून येईल, काय हवा आहे? संजय देशमुख. संजय देशमुख. पण राजेश्री पाटील आहे ना, राजेश्री पाटील पण तर आहे ना, त्या का नाही? बीजेपी ने चलती संजय राठ. पण भावना गवळी नाहीये म्हणून काही असं काही आहे? नाही भावना गेलो तर देते नाही ते. देतही नाही. चला ये दुकान का मालिक कौन है? तूफान. हा तुफान. तुफान हे तुफान आहेत आणि म्हणून त्यांच्या दुकानाचं नाव पण तुफान आहे. पण मला विचारायचं या मतदारसंघात कोण तुफान आहे? मतदान करणार यावर्षी? हो या. अरे, तरुण मतदार आहे. पहिल्यांदा मतदान. पहिला मतदान. अरे पहिला मतदार आहे. शेतकऱ्यांसाठी काही ठोस झालं काही? शेतकऱ्यांसाठी अद्याप काही ठोस झालेला नाही. शेतकऱ्यांना जे मोदी साहेबांनी आश्वासन दिले होते का तुमचं शेतकऱ्याचं दाम दुप्पट करू, पिकाचा मालाचा भाव वाढवून देऊ किंवा पीक विम्याचा पैसा तुम्हाला भरपूर देऊ. पीक विम्याचा पैसा मिळत नाही, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळालेला आहे. त्याच्या मेरे को एक बात बोलो, संजय देशमुख की क्यों, राजेश्री पाटील क्यों नहीं? हमको ये जो पट्टा है हम वो करेंगे. 81 वर्षाचा तरुण आहे आपल्या बरोबर है ना. काय खाता, काय जुनं खाल्लंय का काही? अजून अंगाला लागू नये. पुराना है ये. हा पुराना आहे, पुराना खायचं. पुराना खाए. तुफान लस्सी. लस्सी एकदम तुफान आहे, जोरदार आहे. कळंब चौकात आल्यानंतर ही लस्सी तुम्ही पिऊ शकता. जसं जसं ऊन वाढत जातं तसं तसं गळ्यातला हा गमछा जो आहे तो डोक्यावरती यायला लागतो. माझा देखील आलेला आहे. आपण कळंब चौकातनं आता आलेलो आहोत सराफा मार्केटमध्ये. इलेक्शन सगळं आपण पाहतोय है ना. काही लोक असं म्हणतात की 2च लोकांमध्ये लढत होईल, एक राजेश्री पाटील आणि दुसरे संजय देशमुख. काय म्हणणं तुमचं? लढत 2च लोकांमध्ये आहे यावेळेस. आता राजेश्रीबाई पाटील जी आहे ती यवतमाळचीच कन्या आहे आणि यवतमाळची कन्या असल्यामुळं तिला आपण कुठंतरी नेऊन चांगल्या ठिकाणी बसवलं पाहिजे, ही आमची प्रामाणिक इच्छा. सराफा मार्केटमधल्या सगळ्या गप्पा गोष्टींनंतर आपण आपल्या कार्यक्रमाच्या चौकटीत जाऊया. जिथं असतील सत्ताधारी, जिथं असतील विरोधक, जिथं असतील शेतकरी मंडळी. आज शेतकऱ्यांना देखील मी वेळ देणार आहे, कारण यवतमाळ हा शेतकरी बहुल जिल्हा आहे. पाहूयात काय त्यांच्या नेमक्या समस्या आहेत आणि काय म्हणतायत ते. जाऊयात थेट मूळ महाराष्ट्राचा जाणून घेण्याकरता कार्यक्रमात. तुम्ही मला सांगा, यांना का निवडून देऊ नये आणि का निवडून द्यावं? शेतकरी वर्ग आहे तो जगाचा पोशिंदा आहे आणि 10 वर्षात त्यांनी शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. काँग्रेसच्या काळामध्ये काय होतं, योजना कागदावर येत होत्या, प्रत्यक्ष अंमलात येत होत्या. MIDC मध्ये जाऊन पहा, भकास झालेली MIDC आहे. खरीप आणि हंगामीचा पीक विमा कोणालाच मिळाला नाहीये. सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या करत आहे. आमच्या जिल्ह्यात उपरा उमेदवार काऊन झाला? नमस्कार, मी विशाल परदेशी. मूळ महाराष्ट्राचा या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. मंडळी, थोड्या वेळपूर्वी आपण कळंब चौक सराफा मार्केटमध्ये सर्वसामान्यांची मतं जाणून घेतली आणि इथला मूळ काय असू शकतो याबद्दल आपण त्यांच्याशी बोललो. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाबद्दल जर बोलायचं झालं तर एकीकडे आहेत राजेश्री पाटील आणि दुसरीकडे आहेत संजय देशमुख. आणि यंदा 5 टर्म खासदार राहिलेल्या भावना गवळींना तिकीट नाकारण्यात आलं. त्यामुळे काय इथं नेमकं घडतंय, काय मूड आहे हो, हे जाणून घेऊयात. पण तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर सत्ताधारी एका बाजूला आपल्याला दिसतात आणि दुसरीकडे विरोधक दिसतात. आणि या
समोर जर आपण पाहिलं त्यामध्ये आम आदमी पार्टी असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, त्याचबरोबर काही सामाजिक कार्यकर्ते असतील आणि शेतकरी वर्ग या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आहे. कारण हा शेतकरी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. पांढरं सोनं इथं पिकवलं जातं, कापूस, कॉटन. पहिला प्रश्न मी जो घेतोय तो असा आहे, म्हणजे मी थोडा वेळ देणार आहे तुमच्या मनातला, का आम्ही तुम्हाला निवडून द्यावं? 40 सेकंद. भारताला जगामध्ये सर्व शक्तिमान देश असं करायचं असेल तर मोदीजींनी जे 2 टर्म जे उत्कृष्ट काम या देशामध्ये केलेलं आहे, कृषी क्षेत्र असेल, इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीचं असेल, किंवा पाणीचं सिंचनची क्षमता वाढवण्याचा विषय असेल, किंवा शिक्षा विभागामध्ये नवीन संशोधन, देश स्वातंत्र्य झाल्या तेव्हापासून जवळपास 25 वर्षानंतर नवीन शिक्षा नीती या देशामध्ये आपण अंमलात आणून राहिलेलो आहोत. शिक्षण हे क्रियात्मक असलं पाहिजे, हे विद्यार्थ्यांना मोटिवेट असलं पाहिजे. या पद्धतीचं शिक्षण पद्धत माननीय मोदीजींनी या देशामध्ये अवलंबिली आहे. ठीक आहे, 40 सेकंद. हा बोला. का आम्ही तुम्हाला निवडून दिलं पाहिजे, का आम्ही तुमचा उमेदवार निवडून द्यावा? यवतमाळ जिल्ह्याची ही एक गुन्हेगारीचा जिल्हा म्हणून खूप प्रसिद्ध हा जिल्हा होत चालला आहे. ही नवीन ओळख होत आहे. येथे बंदुका सहजरित्या जाता जाता सहज मिळून जातात. येथे गांजा हब अशी एक वाईट स्थिती या जिल्ह्याची होत आहे आणि गांजा सुद्धा सहज पांढरीलावा मिळून जातो. गुन्हेगारीमध्ये सहज कोणी कोणाला मारून जातं. दर 1 दिवस आड या जिल्ह्यामध्ये, या शहरामध्ये खून होत आहेत. मुली सुरक्षित नाही. यावर सत्ताधारी काहीच बोलायला तयार नाही. आता मला या क्षणाला जर पाहिलं तर शिंदे गटाच्या वतीने, म्हणजे महायुतीच्या वतीने त्यांचा जो वर्ग आहे, त्यांचा जो गट आहे, त्याची खिंड भाजपच लढवणार आहे. चला मी यांच्याकडे जातोय. आपण ऐकलं, यांनी त्यांचं समर्थन सांगितलं की का त्यांना निवडून द्यावं. यांनी आपली बाजू मांडली. तुम्ही मला सांगा, यांना का निवडून देऊ नये आणि का निवडून द्यावं? ज्यावेळेस एकंदरीत जे आहे ना, तर कोरोनाची स्थिती होती देशामध्ये, त्यावेळेस पूर्ण देशाचे उद्योगधंदे बंद पडले होते आणि त्यावेळेस देशाचा जीडीपी जे सांभाळण्याचं काम केलं तर ते फक्त शेतकऱ्यांनीच केलेलं आहे. एक शेतकरी उद्योग असा होता का शेतकरी उद्योग पूर्ण देशामध्ये चालू होतं. सर्व लोकांना जगवण्याचं काम शेतकरी करत होते. पण शेतकऱ्यांना ज्या पाहिजे होता, 2014 मध्ये जे मोदी साहेब दाबडीला आले आणि त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याच्या मालाचे दाम दुप्पट करू, उत्पादन खर्च अधिक 50% नफा देऊ, पण शेतकऱ्यांना अद्याप काही मिळालेलं नाही. आता जे भाजपवाल्यांनी म्हटलं की मोदीजीला आम्ही निवडून द्यायला पाहिजे, मोदीजीकडे. मोदीजींनी सिंचन व्यवस्था केली, शिक्षणाकडे लक्ष दिलं. शिक्षणामध्ये या वेळेसच त्यांच्या राजवटीमध्ये 15,000 शाळा विकायला निघालेल्या आहे. सिंचनाचं एकही प्रोजेक्ट नवीन आलेला नाही, एकही धरण आलेलं नाहीये आणि जुने धरणच पूर्ण झाले नाहीये. सर मी तुमच्याकडे येतो. 5 टर्म तुमच्या खासदारांना, येतो मी तुमच्याकडे येतो. 5 टर्म तुमच्या खासदारांना संधी मिळाली, बरोबर की नाही? म्हणजे जनता वाटच बघत असणार की आत्ता काम करतायत, तेव्हा काम करतायत. काय केलं त्यांनी शेतकऱ्यांसाठी? मी तुम्हाला सांगतो, 2012 मध्ये कृषीचं बजेट जे होतं 27,050 कोटी रुपयाचं होतं. मोदीजी या देशामध्ये जेव्हा आले, 1,15,000 कोटी रुपयाचं बजेट मोदीजींच्या या काळामध्ये झालेलं आहे. कदाचित त्यांना ते माहिती नसेल आणि ते सांगतात की मराठवाड्याचा पॉवर ग्रीड असेल, पश्चिम महाराष्ट्रातला अनुशेष असेल, जलयुक्त शिवार योजना असेल, या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कितीतरी टीएमसी पाणी या राज्यामध्ये वाढलेलं आहे. आज शेतकऱ्यांना रात्री सुद्धा वीज मिळते आहे, सिंचनाची व्यवस्था आहे. कितीतरी टीएमसी पाणी जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत झालेलं आहे. त्यांना ही सवय लागली आहे. काँग्रेसच्या काळामध्ये काय होतं, योजना कागदावर येत होत्या, प्रत्यक्ष अंमलात येत नव्हत्या. एवढं सुद्धा यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकरी आत्महत्या का थांबत नाहीत? यवतमाळ जिल्ह्यातल्या सगळ्यात जास्त ज्या आत्महत्या आहेत त्या कोरडवाहू शेतीतल्या आहे आणि त्याच्यातल्या अर्ध्या आत्महत्या जे जंगली जनावरानं जे पीक उद्ध्वस्त केलेलं आहे यवतमाळ जिल्ह्यातलं, त्याचा कोणताही एकही कायदा या सरकारने आणला नाही. शेतकऱ्यांचा कापूस निघतो तेव्हा निर्यात बंदी लावतात कापसावर. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये 17,000 रुपये भाव चालू असताना आपल्या इथे शेतकऱ्याला 7,000 रुपये क्विंटलने भाव विकावा लागतो. मोझांबिक मधून यांना तुरीची डाळ मोझांबिक मधून आयात करावं लागते. कृपा आम्ही हात जोडून नमन करतो त्या मोझांबिकच्या कोर्टाला की त्यांनी निर्यात बंदी देशातून लावली आणि आज तुरीला भाव 10,000 रुपये मिळत आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुळात शेतकरीच्या शेतीपूरक उद्योग होणे गरजेचे होते. मी भाजपच्या लोकांना आणि विरोधी पक्षांना सुद्धा एक आवाहन करू इच्छितो, एक तरी उद्योगधंदा या विदर्भात आला का? शेतमाल प्रक्रिया उद्योग. अरे तुम्ही नरेंद्र मोदी म्हणत आहे साहेब, आम्हाला काही बनवू नका. नरेंद्र मोदी काही यवतमाळचा उमेदवार आहे नाही. यवतमाळमध्ये तुम्हाला स्थानिक उमेदवार भेटला नाही, तुम्हाला उमेदवार आयात करायला लागत आहे.
तर काय मोदीची गॅरंटी आहे? मोदी गॅरंटी जर तुम्ही घेत असाल तर यवतमाळचा उमेदवार द्यायला पाहिजे. सर युवा शेतकरी आहे आणि पीक विम्याचा प्रश्न हा सर्वात मोठा आहे राज्यामध्ये. तुम्हाला सांगतो खरीप आणि हंगामीचा पीक विमा कोणालाच मिळाला नाही आहे. शेवट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फक्त 11 रुपयाचे चेक आले असं 11 रुपयाचे. स्थानिक आमदारांनी पीक विम्यासाठी आंदोलन केले आणि त्यामध्ये कंपनी सोबत सेटलमेंट केलं. शेतकरी वर्ग आहे तो जगाचा पोशिंदा आहे आणि 10 वर्षात त्यांनी शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे म्हणून शेतकरी आत्महत्या करत आहे आणि शेतकऱ्याला मालाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही. लक्षात मला सांगा सर, तुम्ही यवतमाळचे इथले स्थानिक नेते आहात, शिवाय भाजपाला तुम्ही रिप्रेझेंट करतात, का अजून शेतकरी आत्महत्या थांबल्या नाही? सांगा, उत्तर द्या मला. कसं आहे साहेब, जर तुम्ही शासन दरबारी जर तुम्ही सगळे अहवाल जर बघितले तर इतक्या वर्षापासून काँग्रेसनं केलेलं जे पाप आहे, आत्महत्येचं जर तुम्ही कंपॅरिझन जर केलं तर कंपॅरिझन मध्ये तुम्हाला लक्षात येईल की या जिल्ह्यामध्ये आत्महत्या या नियंत्रणात आहे. मी हे नाही म्हणत की जे शेतकरी बिचारे आत्महत्या करत होते सरकारने त्यांच्या संवर्धनासाठी, ऐकून घ्या साहेब, हे समर्थन पाहू शकता ना, समर्थन होऊ शकतं काय? हे समर्थन होऊ शकतं का? बिलकुल कदापि नाही आहे. शेवटी शेतकरी हा या देशाचा पाठीचा कणा आहे. आता या जिल्ह्यामध्ये या उद्योगाला पूरक असं वातावरण झालेलं आहे. आतापर्यंत या ठिकाणी कसं आहे साहेब, आता डीबीटी आम्ही केली. तुमचाही दोष नाहीये. 5 टर्म खासदार राहिलेल्या तुमच्या भावना गवळींच्या गटातर्फे एकही नेता इथं उपस्थित नाही. तुम्ही आहात, ते उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. आम्ही प्रतिनिधी आहो ना त्यांचे, आम्ही आहो ना. मी म्हणणार, आम्ही दोष तुम्हाला देतच नाही. त्यांनाही देऊ नका. मी असं म्हणेल भाजपची कोंडी झाली नाही, काही कोंडी नाही झाली असं तुम्हाला वाटत आहे साहेब. येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोंडी कोणाची जनता करणार आहे हे लक्षात येईल. कोणत्याही गोष्टीचा आरोप फक्त काँग्रेसवर ढकलण्याचं काम इथं सत्ताधारी करत आहे. म्हणजे 60 वर्ष काँग्रेसनी काय नाही केलं, हे नाही केलं, पण तुम्ही 10 वर्ष सत्ता केली, तुम्ही काय केलं हे सांगायला पाहिजे. बरं ठीक आहे येतो. मला यांच्याकडून एकच उत्तर पाहिजे की फक्त यवतमाळ जिल्ह्यातच शेतकऱ्यांची आत्महत्या का हो? शेतकरी संघटना गेली कुठे? मला याचं उत्तर यांनी दाखवावं. यापूर्वी शेतकरी संघटना होती. यवतमाळ जिल्ह्यातली शेतकरी संघटना, पुन्हा एक सांगतो, शेतकऱ्यांनी केव्हा उठाव केला हे दाखवावा. चोराच्या उलट्या बोंबा असतात. जर यांना खरोखर यांच्या अकाउंट मध्ये पैसे आले नसते ना, तर यांनी उठाव केलाच असता. पुन्हा 2 जून येत आहे. मागच्या वर्षीच्या जून मध्ये अतिवृष्टी झाली, त्याची अजूनही मदत दिली गेलेली नाही. शेतकरी आजही त्यापासून वंचित आहे. एकीकडे हे म्हणतात की MIDC मध्ये उद्योग आले. MIDC मध्ये जाऊन पहा, भकास झालेली MIDC आहे. इतक्या बेरोजगारांना हाताला काम नाही. युवक इथे व्यसनाच्या आहारी जात आहे. यावर ते अजिबात बोलायला तयार नाही. ठीक आहे. सच्चर कमिटीने दिलेल्या म्हणजे त्यांच्या यात्रेनुसार काँग्रेस UPA गव्हर्नमेंटने काँग्रेसनुसार मुस्लिम समाजासाठी जे प्री मॅट्रिक आणि पोस्ट मॅट्रिक म्हणजे शिक्षण योजना जाहीर केली होती ते यांनी बंद केलेली आहे. मला या सगळ्या याच्यात प्रामुख्याने असं ऐकून दिसतं की शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांच्या भोवती असणारं दुष्टाचक्र या विषयाभोवतीची चर्चा या ठिकाणी संपताना दिसत नाही. मी अधिक बोलणार या मुद्द्याला घेऊन, पण इथं वेळ झाले का ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.